हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. प्रत्येकाचं आपलं एक स्वप्न असतं की मस्त आपलं घर पाहिजे, त्यातल्या त्यात मस्त मोठी अशी बाल्कनी पाहिजे आणि आपण झाडांचं जर हौस असली तर मग झाडं वगैरे लावू शकतो असं सगळं. पण ह्या सगळ्या गोष्टींमागे ना एक काम वाढतं, ते म्हणजे क्लिनिंगचंही काम वाढतं. असं वाटतं मला की छोटी बाल्कनी राहिली असती तर फटक्यात क्लीन करून मोकळी झाली असती किंवा एक वायपर घेतलं असतं आणि फटक्यात जे आहे ते मारून मोकळी झाली असती. पण आता असं होत नाही. उन्हाळा आता जो आहे तो सुरुवात झाली, हवा नेहमीच चाललेली असते आणि भरपूर धूळ येते. त्यामुळे काय होतं ना, की फक्त क्लिनिंग करून म्हणजे 1-2 आठवड्यानंतर तरी मला प्रॉपर जे आहे पाणी टाकून त्याला क्लीन करावं लागतं आणि बाकीची धूळ तर येतेच, पण हवेसोबत जेव्हा माझ्याच कुंड्यांमधली धूळ जी असते ना, ती बाल्कनीत येत असते आणि त्यातल्या त्यात मग घरात पण येत असते. म्हणून मी आज मनावर घेतलं, म्हटलं चला 2 आठवडे झालेले असतील आणि बाल्कनी काही मी वॉश केलेली नाही आहे. व्हिडिओलाही सुरुवात करूयात आणि मस्त मोठ्या असा भरगतचं कामांनाही सुरुवात करूया. 1-2 बकेट पाणी जे होतं ते मी ऑलरेडी आणून ठेवलं होतं, पण तेवढ्याने काही होत नाही कारण मोठी बाल्कनी असल्यामुळे जवळजवळ 2-3 बकेट जरी असतं ना, ते पाणी लागतंच. आणि मग मी पियाच्या पप्पांना सांगितलं की जरा मला जे आहे थोडं पाणी आणून द्या, कारण काय होतं की पाय ओले असतात आणि मग तेच घरामध्ये सगळे फिरतात आणि मग नको वाटतं. आज पिया पण घरीच आहे आणि लकीली ती बाहेर चुळबुळ करायला येत नाही आहे. तिला जसं बरं नाही, मी तुम्हाला सांगितलं, म्हणून तिला आज थोडा विकनेस होता म्हणून घरीच ठेवलं होतं. नाहीतर असं बाल्कनी वॉश करते आणि ती येणार नाही असं कधी होतच नाही. म्हणजे मुलांना फक्त मोकळं पाणी पाहिजे खेळायला आणि मग इतके खेळतात ना ते. पण मग मी घेत नाही कारण आपल्याला हे पाय जे आहे ते सटकण्याचा वगैरे जरा भीती असते. पण तिला ताकद नाही एवढी अंगामध्ये म्हणून जरा शांत बसली. आणि हे माझे टर्टल वाईन नाही, टँगल हार्ट आहेत. तर हे जे आहेत ना, हे मोठे मोठे जे असे छान वेणीसारखे खाली जे आहेत ते आलेले आहेत आणि 2 ते 3 आहेत माझ्याकडे आणि सगळे कटिंगपासून ग्रो केलेत मी. आणि ते म्हणजे त्यांना मी फक्त वॉश करून घेतलं कारण धूळ भरपूर बसलेली असते. पाणी वगैरे त्या झाडांना व्यवस्थित टाकायचं. बऱ्याच वेळा नर्सरीवाल्यांना जर विचारलं ना की हे आमच्याकडे घरी गेल्यावर ग्रो व्यवस्थितच करत नाही, तर ते म्हणतात की पाणी सुकल्यावरच पाणी द्या. तर पाणी सुकल्यावर पाणी द्यायचं, पण असं द्यायचं ना की भरगच्च दिलं पाहिजे आणि मग त्यांची ग्रीनरी जी असते ना ती व्यवस्थित असते. तसं आता उन्हाळ्यामध्ये तर मला टेन्शन आहे की माझ्या सगळ्या झाडांचं काय होईल, कारण भरपूर गरम हवा वगैरे चाललेली असते. चला असो, माझी बाल्कनी जी आहे ती फायनल क्लीन झालेली आहे. म्हणजे पियाला जसं मी तुम्हाला सांगितलं की तिला बरं नाही आहे. तर म्हणजे तिला असं होत होतं की काही पण खाल्लं की व्हॉमिटिंग वगैरे चाललेल्या होत्या. कालच्या दिवशी पण म्हणजे ती स्कूलला तर गेलेली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की नाही मला जायचं आहे असं तसं. गेली ती, पण 12 वाजताच फोन आला स्कूलमधून आणि मग तिला परत घरी आणावं लागलं होतं. आणि मग आजच्या दिवशी म्हणून तिला घरीच ठेवून घेतलेलं आहे. औषधी वगैरे जे आहेत त्या चालल्या आहेत, पण थोडा जो आहे तो वेळ लागतो कव्हर व्हायला आणि काही खातच नाही आहेत मुलं म्हटल्यावर मग काही एनर्जी पण नसते एवढी. पण आता स्वतःहून सांगते की मम्मा मला पोहे खायचं होतं. तसं आज काही प्लॅन नव्हता कारण तिला स्कूलला पाठवायचं नव्हतं म्हणून उशिराच उठणं झालं होतं माझं. आणि काल परवाच्या दिवशी पण झोपच होत नव्हती कारण तिला कधी पण तिच्या पोटात दुखून यायचं, असं सगळ्या गोष्टी होत होत्या. म्हणून झोप काय होत नव्हती, म्हणून निवांत म्हटलं उठूयात, तिलाही स्कूलला जायचं नाही आहे. तर आता 9:45 वाजले आणि ती आता मला सांगत होती की मम्मा पोहे बनव माझ्यासाठी. म्हटलं ठीक आहे. असंही भाजी चपाती पोरं मग अजून खायला नाटकं करतात आणि त्यातल्या त्यात बरं नसलं की मग अजून जे आहेत त्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्या तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. म्हणून म्हटलं पोहे जर स्वतःहून मागते तर मग आपण बनवून दिलंच पाहिजे. सो मग मी आता मनावर घेतलं आणि तिला पोहे जे आहे ते बनवून देते. गेल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी जे आहे ते मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की म्हणजे मला कुणीतरी, मला त्यांचं नाव नाही लक्षात, पण त्यांनी मला पूर्ण कमेंट करून जे होतं ना की म्हणजे बेसिक आपल्याकडे काय काय औषधी असल्या पाहिजे लहान मुलांना. आणि जे वॉमिटिंगसाठी त्यांनी ॲक्च्युली ते बघितलं की वॉमिटिंगसाठी मी हे औषध आणलं आहे असं, तर ते म्हणले की याच्याने फरक पडत नाही तर तू हे घे म्हणून. आणि खरंच सांगते मी, जे ओंडेम नावाचं औषध असतं ना तर त्याने पियाला एवढा काही फरक पडत नव्हता. माहिती आहे की तिच्याला म्हणजे काही फरकच होत नव्हता त्या औषध घेतल्यानंतर.
दिल्यानंतर फायनली आम्ही जे आहे आमच्या गावाकडच्या जे आहेत डॉक्टरांना थोडं सांगितलं की अशी औषधी आम्ही तिला देतो आहे आणि तरीही काही फरक पडत नाही. ते म्हणले की तिला त्याच्यावर काही होत नाही, तर तुम्ही एक जी आहे गोळी आणा, जी वॉमिटची गोळी असते तर तुम्ही ती आणा आणि त्यातला जो थोडा भाग असतो तो फक्त तुम्ही तिला पाण्यामध्ये विरघळून द्या आणि ती दिल्यानंतर मग तिला जे आहे खायची इच्छा वगैरे होते आता. नाहीतर मग तिला काहीही द्या, नाहीतर मुलांना तुम्ही मॅगी विचारली की किती मोठं त्यांचं जे असतं ते मन होत असतं की ओके मला मॅगी खायची वाव म्हणून. तुम्ही असं काही विचारलं ना, ती सगळ्या गोष्टी नाही म्हणत होती खायला. आणि ती गोळी दिल्यानंतर तिला जे आहे ना व्यवस्थित जे आहे ते वाटायला लागलं. म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला हा एक्सपिरियन्स आला आहे की इथे शहराकडे ना तिला आजारी पडल्यावर जेव्हा आपण नेतो ना आम्ही, तर तिला 3-4 दिवस तरी म्हणजे असं बरं वाटतच नाही. पण ह्याच औषधी जर आमच्या म्हणजे तिकडे गावाकडच्या डॉक्टरांना विचारून जर आम्ही घेतल्या ना, तर तिला लगेच फरक पडून जातो. म्हणजे औषधी घ्यायला स्टार्ट केलं, सकाळी औषध घेतलं की सायंकाळपर्यंत ती हळूहळू कव्हर व्हायला सुरुवात होते. पण तसं इथलं होतच नाही. माहीत नाही, आम्ही 1-2 डॉक्टर पण चेंज करून बघितले. पण एखाद्याला असतो की एखाद्याकडचाच गुण लागतो, तशातलं तिची गोष्ट होते. आणि लहानपणापासून हे तिचं असंच आहे. तिकडूनच आम्हाला जे आहे ते बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं ना की काय परत परत तिकडे गावाकडे त्रास द्यावा म्हणून, पण ऑप्शन नसतो. 2-3 दिवस वाट बघितल्यावर शेवटी त्यांनाच फोन करावा लागतो. तर बघा आता इथे माझे जे पोहे आहे ना, तर ते तयार झालेलं आहे. आणि हो, तुम्हालाही असं म्हणजे मुलांना असा काही प्रॉब्लेम होत असेल ना, वॉमिटिंगचा स्पेशली त्रास होत असेल, कारण गेल्या वेळेस पण मी हे जे होतं ना रिअलाईज केलं होतं पियाचं. मुंबईला असताना तिला असंच फूड पॉयझन झालं होतं, तर तेव्हाही तिला त्या औषधने ओंडेमने तिला अजिबात फरक पडला नव्हता. तेव्हाही आम्हाला चेंज करावं लागलं होतं, पण आता ते लक्षातच नाही राहिलं. आणि जेव्हा ती कमेंट वगैरे मी रीड केली ना, तेव्हा मला लक्षात आलं की हो, खरंच आपण लास्ट टाईम पण हेच औषध घेतलं होतं आणि तिला काही फरक नव्हता. तर मी तिला आता पोहे दिलं आणि म्हटलं आपणही काहीतरी जे आहे थोडं खाऊयात. तर मी आता इथे ड्रायफ्रूटचा लाडू होता ना, तर तो मस्त आम्ही दोघं बसून एन्जॉय करतोय. आणि खरंच काही औषधी ना म्हणजे अगदी चमत्कारी असतात. इतकुशी ती गोडी, पण काय त्याने फरक आणला आणि माझी पियाने सगळं पोहे जे आहे ते पोट भरून खाऊन टाकलं. वांग्याची स्टोरीज काहीतरी वेगळी असते. एक वेळ आय थिंक मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे, की तुम्ही वांगं घरी आणलं आणि त्यामध्ये जर कीड लागलेलं वांगं निघालं तुमचं, मग पुढचे 1-1.5 महिना तरी तुमच्या घरात वांगं येणं शक्यच नाही आहे. आणि असंच माझ्यासोबत होतं. मागच्या वेळेसही असंच झालं होतं माझ्यासोबत. एकदा वांगी आणली, मस्त निघाली. मग पुन्हा एक वेळ आणली आणि मग ती काही व्यवस्थित नव्हती. म्हणजे अशीच त्यामध्ये जे आहे म्हणजे आडी वगैरे होती, ती निघाली होती. आणि मग ते बघितल्यानंतर जे डोक्यात जातं ना, मग प्रत्येक वेळा भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर ते स्किपच होतं, वांगं स्किपच होतं. जोवर ते डोक्यामधून ती गोष्ट निघत नाही तोवर. आणि काल परवाच्या दिवशी मोठं मन करून वांगी घेऊन आली आणि मला जे आहे ना म्हणजे अख्खी वांगी जी असतात ना मसाल्यातली, तशी बनवायची आहे. तर ते सगळं बघून वगैरे व्यवस्थित टाकणं चाललं होतं. म्हणजे बाकी वांगी चांगली पण असली, पण त्यातली एक जरी खराब निघली ना, तरी खाण्याचा जो मूळ असलो ना, तो सगळा चालला जातो. पण लकीली अशी एकही निघालेली म्हणून जे आहे आता इथे मी वांग्याची आहे ना मस्त मसाले, नॉर्मल जी मसाले भाजी असते ना, सगळं कांदा वगैरे खोबरं वगैरे सगळं भाजून तशी भाजी करायची. त्याआधी मी थोडी फोडणी देऊन दिली ह्या वांग्यांना कट करून. आणि वांगी काय करायची ना, म्हणजे जेव्हा आपण त्यांना कट करतो ना, म्हणजे कुठल्याही प्रकारचे तुम्ही छोटे छोटे पीसेस जरी बनवायचे असले ना कट करून, पण त्यांना ना 2-3 पाण्याने वॉश करून घ्यायचं. असं केल्याने त्यामधला जो थोडा कडवटपणा असतो ना, तर तो कमी होऊन जातो. आणि मला पण हे आधी माहीत नव्हतं, मला कोणीतरी सांगितलं आणि मग त्यानंतर मला हे लक्षात आलं की ओके असं पण असतं की 3-4 पाण्याने. नाही तर मी काय करायची, फक्त पाण्यात ठेवायची आणि काढून लगेच टाकून द्यायची. सो तसं न करता 2-3 पाण्याने जरा वॉश करा. आणि आता ते मी टाकलं तिकडे. आणि त्याच्यानंतर जे आहे ना माझं पार्सल आलं. मागच्या व्हिडिओत पण मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, आजिओवरून गोष्टी मागवलेल्या होत्या काही. तर आता पियासाठी ना म्हणजे लग्नाची जी तयारी चालली आहे आमच्या भावाच्या लग्नाची, तिचा आता मेन लग्नाचा ड्रेस तर झाला आहे, पण हळदीसाठी ना मला हा स्क्रोल करता करता ड्रेस दिसला. म्हटलं हा म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे की हळदीसाठी सगळ्यांनी येलो घालावं असं. म्हटलं यामध्ये थोडा येलो कलर राहील तिचा. आणि म्हणजे मग त्यावर ओढणी आणि टॉप असं सगळं होतं. पण म्हणजे पॅकेट ओपन केलं आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी लकीली व्हिडिओ चालू केला होता. तर बघते पॅकेटमध्ये फक्त हे स्कर्ट निघालं. वरचं जे असतं ना ओढणी आणि जे टॉप वगैरे होतं ते निघालंच नाही. म्हणजे कापड याचा जो आहे ना तो खूपच छान आहे. आणि ते टॉप पण आलं असतं ना, 500 रुपयाचा हा ड्रेस होता पूर्ण. आणि पण ते निघालंच नाही. म्हणजे असं कसं होतं ना, जर आपण व्हिडिओज नाही केला आणि रिटर्न करायच्या वेळेस आपल्याकडे काहीच प्रूफ नसला, तर मग किती आपल्याला तेव्हा शॉक येतो ना, की रिटर्न करायच्या वेळेस ते घेणार पण नाहीत, की नाही आम्ही तुम्हाला पूर्ण पाठवलं होतं ह्या सगळ्या गोष्टी. सो चेक करताना फक्त जेव्हा आपण पॅकेट ओपन करतो ना, तेव्हा फक्त त्यामध्ये टॅग आहे की नाही. तसं मिशोला प्रॉब्लेम नसतो बरं का. मिशोचा टॅग वगैरे ते काहीच लावून देत नाही. त्यांचे सगळे प्रोडक्ट रिटर्न होऊन जातात. पण असं आजिओ आहे किंवा मग म्हणजे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन ह्या सगळ्या गोष्टी असतात किंवा मिंत्रा असतात ना, तर पॅकेट फक्त वरून हात लावून चेक करून घ्यायचं की ओके इथं टॅग त्यांचा दिसतो ना, जे बॅनर असतं ना ते असलं
असलं की मग पॅकेट ओपन करायचं आणि थोडं महागडं असलं तर मग व्हिडिओ करून घेत जा, जेणेकरून आपल्याकडे प्रूफ असतो. तर अशी गोष्ट झाली आणि ते माझ्याकडे व्हिडिओ होता, पण गेलं ते रिटर्न गेलं. पण आता परत टेन्शन आहे आम्हाला की आता हळदीसाठी कुठला ड्रेस घ्यायचा तिला. आणि आता भाजी इथे माझी तयार झाली होती. आणि हो, भाजी जर तुम्हाला मसाल्याची भाजी घट्ट करायची असेल ना, तर जे आपलं बाजरीचं पीठ असतं ना, तर ते भाजून घ्यायचं छान. मी भाजून डायरेक्ट डब्बा माझा भरलेला असतो आणि नंतर भाजी जेव्हा उकडायला लागली ना, त्यानंतर तुम्ही जे आहे पाण्यामध्ये ते थोडं चमचाभर पीठ घ्यायचं, मिक्स करायचं आणि भाजीत टाकून द्यायचं आणि उकडू द्यायची भाजी आणि मस्त घट्ट होऊन जाते. सो घट्ट होण्यासाठी भाजीची जी प्रोसेस आहे ना, ती अशा पद्धतीने सध्या मी तरी करते. म्हणजे फक्त मसाल्याची भाजी करतो तीच बरं का, नाही तर कूट वगैरेची भाजीला हा ऑप्शन नाही आहे. पण मसाल्याची भाजी करायची आणि जरा घट्ट बनवायची आहे, तर मग तुम्ही असं बाजरीचं पीठ त्यामध्ये यूज करून घेऊ शकतात. उन्हाळ्यातला एक प्रॉब्लेम जो आहे तो मी तुम्हाला आठवण करून देते, तो म्हणजे कोथिंबीर हळूहळू महाग व्हायला लागेल. त्यामुळे थोडे दिवस उरले, भरगच्च कोथिंबीर जी आहे ते वापरून या. मी पण इथे तेच करते. म्हणजे काय होतं ना, एवढी महाग असते कोथिंबीर की ती घ्यायलाही जीव होत नाही आणि त्यानंतर वापरायलाही जीव होत नाही. चला, असो माझी भाजी बघा इथे मस्त तयार झालेली आहे. जेवण करेपर्यंत आमचा अजिबात प्लॅन नव्हता कुठे बाहेर जायचा. पण अचानक याच्या पप्पांनी सांगितलं की हाफ डे जो आहे तो मी घेतलेला आहे आणि आपल्याला जे आहे माझ्या ऑफिसमध्ये जायचं आहे. काहीतरी हुडी वगैरे काही त्यांना मिळणार होते आणि थोडे डॉक्युमेंट जे आहे ते सबमिशन वगैरे जे आहे ते करायचं होतं, त्यासाठी जायचं आहे. तर म्हणजे ते एकटे जाऊ शकले असते, पण पिया पण घरीच होती आणि मग ते म्हणले की मस्त कारने जाऊया, थोडं फिरणं पण होऊन जाईल आपलं आणि पुणे सिटीमध्ये मस्त फिरून येऊयात. असं म्हटलं, मग चला पटापट जे आहे ते कामं आवरते मी. भांडे काही मग मी घासायचं मनावर घेतलं नाही, फक्त किचन तेवढा क्लीन करून घेते आणि सगळे भांडे जे आहेत ना, ते सगळे जे आहे सिंकमध्ये जमा करून देते. म्हणजे आल्यावर फक्त घासायचं मला तेवढं काम राहिलं. आता येताना किती उशीर होईल हे मला माहिती नव्हतं, पण मी असं फक्त प्लॅन केला की चला जाऊयात मग. आणि मग आपल्यालाही वाटते की चला, कारण फक्त सॅटर्डे आणि संडे मिळतो आपल्याला मग बाहेर जायचं, त्या व्यतिरिक्त कधीतरी चान्स मिळतो आहे तर कशाला सोडला पाहिजे. पिया नसती, पिया जर स्कूलला गेली असती तर मला घरीच थांबावं लागलं असतं, पण ती पण घरी होती, म्हटलं जाऊयात मग. सो ती आता इथे बघा सॉन्ग चाललं आहे, मस्त म्युझिक मागून चाललं आहे आणि झोपण्याचं नाटक करता करता इथे तिचे जे आहे अशा पद्धतीने डान्स चाललेला होता. पण मी ना कार घेतल्यापासून एक गोष्ट रिअलाईज केली आहे, ती म्हणजे काय होतं ना, आम्ही कुठेही जेव्हा तिघंजण असतो ना, पूर्ण मागचं सीट हे पियाचं असतं. पण जेव्हा कुठे कोणी एक्स्ट्राचं कोणी ॲड होतं ना, तर ते पियाला ना तेव्हा जरा सहन होत नाही. जसं आम्ही फिरायला वगैरे पण गेलो होतो, मम्मी असायची, भाऊ असायचा, तेव्हा तिला जरा ना ते निवांत झोपता नाही यायचं आणि त्यातल्या त्यात तिला मळमळ पण होतं. म्हणजे मलाही होतं, पण मला पुढच्या सीटवर बसल्यावर एवढं जास्त होत नाही. सो मागच्या सीटवर बसलं की मलाही होतं आणि तिला गोळी वगैरे प्रत्येक देणं काही हे नसतं. मग तिला जेव्हाही मळमळ व्हायला लागलं की तिला मी सांगते की तू झोपून घे आणि मग तिने झोपून घेतलं की तिचं मळमळ स्टॉप होतं. म्हणजे आता बरं वाटतंय म्हणून नाही, असं तिचं नेहमीचंच आहे. आणि तुम्हीही त्यातले आहेत का की गाडीत बसल्यानंतर मळमळ होतं असं? बसचं तर बापरे विचारूच नका मग तुम्ही. त्याला काहीतरी असं घरगुती चांगलं ऑप्शन पाहिजे गोळी घेण्यापेक्षा. पण मला हे गाडी घेतल्यावर एक गोष्ट रिअलाईज झाली की पुढच्या सीटवर बसलं ना की मळमळ होत नाही. म्हणून माझं काम जे आहे ते सॉर्टेड आहे, पण पियाचं थोडं होतं. पण मग तिला झोपायला मिळालं की होऊन जाते ती व्यवस्थित. आता आम्ही इथे पार्किंगमध्ये पिया आणि मीच थांबलो आणि ते गेले आहेत ऑफिसला. सो इथे पिया जो आहे कार चालवण्याचा जो आनंद आहे तो इथे घेते आणि मला शिकवते ती असं असं करतात आणि याला एक्सेलेटर म्हणतात. म्हणजे मागे बसूनही मुलं काही ना काही नोटीस करत असतात हे मला रिअलाईज झालं. तिला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे मला नाही वाटत की मी तिच्या एवढी होती 7 वर्षाची, मला एवढ्या काही गोष्टी माहिती होत्या. आणि बऱ्याच गोष्टी मुलांना आश्चर्यचकित करणाऱ्या असतात की एवढं सगळं हे कुठे आणि कसं काय एवढं सगळं डोक्यात ठेवून घेतात असं सगळं म्हणून. आणि तुम्हीही होत असाल तुमच्या मुलांच्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकून आश्चर्यचकित. आणि मला घेऊन चालली ती की आपण जाऊयात मम्मा, फिरून येऊयात, डॅडा येतात तोवर. असं म्हटलं हा मोमेंट कॅप्चर केला पाहिजे आपण. असं कधीतरी होतं की पिया जे आहे ते फ्रंट सीटवर येऊन बसली आणि मी तिच्या साईडला बसली आहे. माहीत नाही कधी मोठी होऊन ती मला गाडीत फिरवणार आहे. फायनली ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्ट मिळालेली आहे आणि जवळजवळ आम्हाला सायंकाळ झाली आता रिटर्न जायला. आणि येताना आम्हाला एवढी ट्रॉफिक लागली नव्हती, पण जाताना सायंकाळी पुण्याची ट्रॉफिक सगळी बघायला मिळेल. आणि ही हुडी जी आहे ती फार उशिरा मिळाली. म्हणजे आता थंडी गेलीच आहे नाही का, आता पुढच्या वर्षीच यूज होणार. सो मी म्हणत होती की मी घालणार, असं तेवढ्यात पिया सांगते की ही माझी ही मोठी झाल्यावर मी घालणार. सो बघा प्लॅनिंग किती मोठी आहे पियाची. चला असं व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.